नमस्कार मित्रांनो, ज्यांना वाटतो सीएमईजीपी मध्ये अर्ज केल्यानंतर कर्ज मिळत नाही त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आज आपण एक सक्सेस स्टोरी बघणार आहोत जे सीएमईजीपी योजनेमध्ये झालेली आहे. तुम्हाला मी ह्या योजनेअंतर्गत सीएमईजीपी मध्ये सँक्शन लेटर जो मिळाला आहे तो सुद्धा दाखवणार आहे आणि ह्या बिझनेस साठी प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा आमच्या मार्फतच तयार करण्यात आलेला होता. त्याचबरोबर सँक्शन लेटर मिळाल्यानंतर पुढे काय प्रोसेस असते ते सुद्धा माहिती मी तुम्हाला ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सर्वात अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे जे महत्त्वाचे व्हिडिओ असतात ते तुमच्यासाठी आम्ही वेळोवेळी घेऊन येत असतो. सर्वात अगोदर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हा सँक्शन लेटर आहे. 15,78,947 रुपये ह्या योजनेअंतर्गत म्हणजे एकूण प्रकल्प खर्च आहे. त्यामध्ये बँकेमार्फत टर्म लोन 15 लाख रुपये मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त टर्म लोन दिलेला आहे बँकेने, वर्किंग कॅपिटल 0 आहे. त्यानंतर त्यामध्ये सबसिडी एकूण 5,52,631 रुपये अशा प्रकारे दिलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये उल्लेख केलेला आहे की जी सबसिडीची रक्कम आहे ही रक्कम सुरुवातीला तुमच्या टीडीआर म्हणजे टर्म डिपॉझिट रिसिप्ट मध्येच 3 वर्षासाठी ठेवली जाईल. ती लगेच तुमच्या खात्यामध्ये मिळणार नाही. आणि जो स्वतःचा जो हिस्सा आहे म्हणजे ओन कंट्रीब्युशन, स्वतःची गुंतवणूक 5% ते तुम्हाला 1 हप्त्याच्या आत म्हणजेच तुम्हाला सँक्शन लेटर मिळाल्यानंतर 1 आठवड्यामध्ये ते बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला जमा करायची आहे. त्यानंतर तुमचा पहिला हप्ता वितरित करण्यासाठी बँक सुरुवात करेल आणि त्यानंतर त्या ठिकाणी व्याजदर तुम्हाला दाखवलेला आहे 10.25% वार्षिक. परतफेडीचे जे कालावधी आहे ते 60 महिने असे म्हणजेच एकूण 5 वर्षे अशी दाखवलेली आहे. म्हणजेच पहिल्यांदा तुम्ही 78,947 म्हणजे स्वतःची गुंतवणूक 5% तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर बँक 15 लाख रुपये ते कर्ज वितरित करेल आणि 3 वर्षांनी टीडीआर म्हणजेच 3 वर्षापर्यंत टीडीआर मध्ये तुमची सबसिडीची अमाऊंट 5,52,631 रुपये हे टीडीआर मध्ये ठेवेल आणि त्यानंतर प्रकल्पाची तपासणी करेल. अटी पूर्ण झाल्यानंतर ती कर्ज खात्याशी समयोजित केली जाईल म्हणजेच तुमच्या खात्याशी लिंक केली जाईल. जे अमाऊंट आहे ते तुमच्या लोन अमाऊंट मधून वजा केली जाईल. तर अशा पद्धतीने हे प्रोसेस असते. ह्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ईडीपी ट्रेनिंग असते. सँक्शन लेटर मिळाल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला जो सँक्शन लेटर आहे तो तुम्हाला सीएमईजीपीच्या पोर्टलवर अपलोड करावा लागतो. ते बँक सुद्धा करते आणि तुम्हाला सुद्धा अपलोड करण्यासाठी एक ईमेल येतो. तो ईमेल मार्फत तुम्हाला तो ह्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागतो. अपलोड केल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी ईडीपी लॉग इन ह्या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्हेट केला जातो आणि त्यानंतर तुम्हाला तो लॉग इन करून तुम्हाला 1 हप्त्याची ईडीपी ट्रेनिंग ऑनलाईन पद्धतीने घ्यावी लागतो. त्यानंतर तुम्हाला तो ईडीपी सर्टिफिकेट जो आहे तो तुम्हाला मिळतो. तो ईडीपी सर्टिफिकेट तुम्हाला ह्या ठिकाणी मग पोर्टलवर अपलोड करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला ते सबसिडी रिलीज केली जाते. तर अशा पद्धतीने तुम्हाला ईडीपी ट्रेनिंगचा सर्टिफिकेट मिळतो. सँक्शन लेटर मिळाल्यानंतरच तुम्हाला ईडीपी ट्रेनिंगसाठी ऍक्टिव्हेट केला जातो. तर अशा प्रकारे सँक्शन लेटर सीएमईजीपी योजनेअंतर्गत मिळतो. तुम्ही सँक्शन लेटर सुद्धा बघितला आहे. तर ज्यांना कुणाला ह्या योजनेअंतर्गत अर्ज करायचे असतील आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचे असतील तर तुम्हाला स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे. तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करू शकता आणि जर तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा अप्लिकेशन करायचे असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. तुम्हाला प्रॉपर ह्या योजनेअंतर्गत गाईडलाईन्स आणि जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स नुसार तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट तयार करून मिळेल आणि ह्या योजनेअंतर्गत अर्ज सुद्धा करून मिळेल आणि तेही अगदी कमी दरामध्ये तुम्हाला ह्या योजनेअंतर्गत अर्ज करून मिळेल. तर असाच होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप चॅनलला नक्की फॉलो करा, कारण ज्या महत्वपूर्ण माहितीवर आम्ही व्हिडिओ तयार करू शकत नाही त्याची माहिती मी व्हॉट्सअप चॅनलवर वेळोवेळी देत असतो. धन्यवाद.